रावेर येथे पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा शहर व तालुक्यातील सर्व पक्षीयांतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेची तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून चौकशी करून सुनावणी घेण्यात यावी व संशयित आरोपीस महिनाभराच्या आतच मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. तहसीलदार दीपा जेधे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका 65 वर्षीय भीमाशंकर प्रभाकर कांबळे या विकृत मनोवृत्तीच्या संशयिताने अवघ्या 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. या नसरापूर घटनेची तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून चौकशी करून सुनावणी घेण्यात यावी आणि शक्य तेवढ्या लवकर 30 दिवसाच्या आत या आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी. आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देऊनही या बालिकेचा जीव परत येणार नसला तरीही यामुळे समाजात एक चांगला संदेश जाईल आणि असे भ्याड आणि माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य कोणी करणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले. येथील सर्वसमावेशक समाजाच्या तीव्र निषेधाच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवाव्या अशा आशयाचे निवेदन सर्व समाज व राजकीय पक्षातर्फे निवेदन देण्यात आले. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये नसरापूरला जे 4 वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झालाय, ज्या नराधमाने जो अत्याचार केलेला आहे, 65 वर्षाचा नराधम होता तो, तर त्याला ही अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे. आणि आपल्या लॉमध्ये ही सोय आहे, त्याला पॉस्को असं म्हणतात. पॉस्को म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर सेक्शुअल ऑफेन्स, म्हणजे चिल्ड्रन्सला प्रोटेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये 2012 मध्ये हा कायदा तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय कडक शिक्षा याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये बाय लॉ सुद्धा तुम्ही जाऊ शकता. बाय लॉ तुम्हाला फास्ट ट्रॅकमध्ये 15 दिवसात ते 20 दिवसामध्ये एव्हरीडे सेशन बसतं. एव्हरीडे सेशन बसून बाय ट्रॅक बाय लॉ त्याला तुम्ही फाशीची शिक्षा करू शकता. तर हे बाय लॉ जाऊन सुद्धा होऊ शकतं. तर का होत नाहीये ह्याचं आम्हाला वाईट वाटतं आहे. महिला म्हणून, एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मला असं वाटतं की चाइल्ड प्रोटेक्शन ऍक्ट हा अतिशय स्ट्रिक्ट झाला पाहिजे आणि त्याच्यावरती अतिशय स्ट्रिक्ट ही कारवाई झालीच पाहिजे आणि ते अतिशय महत्वाचं आहे. तरच आम्हाला आमच्या मुलांना मोकळं सोडायला बरं वाटेल. की साधी तिच्या आजीकडे आलेली खेळत असणाऱ्या पोरीवर अत्याचार करता म्हणजे काय? म्हणजे आम्ही आमच्या मुलांना आजींकडे पाठवायचं नाही? आम्हाला तेवढं पण आता स्वातंत्र्य राहिलं नाहीये. तर बाय लॉ आता सरकार खूप चांगलं आहे, अतिशय मदत करत आहे, चांगल्या गोष्टी करत आहे. तर ह्याच्यावरती थोडंसं लक्ष घालून सरकारने केलं तर ही गोष्ट नक्की अगदी चौकटीत बसून व्यवस्थितरित्या करता येणार आहे. जसं दादांनी सांगितलं, थोडं चौकटीच्या बाहेर जाऊन काही ठिकाणी केलेलं आहे, पण हे चौकटीत राहून पण करता येणार आहे. त्याच्यामुळे सरकारने कृपया याच्यात लक्ष घालावं आणि हे करावं अशी आमच्या सगळ्यांची नम्र विनंती आहे. थँक्यू. जिल्ह्यातील नसरापूर या ठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी जी घटना घडली आहे, त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी रावेर परिसरातील सर्वच महिला आहेत, पुरुष आहेत, सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. माननीय तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना बदलापूरमध्ये घटना झाली होती. त्या घटनेच्या 8व्या दिवशी त्या नराधमाला ऑन दी स्पॉट खतम केलं होतं. ते कोणत्या पद्धतीने काय केलं ते शासनाने करावं. फक्त याला पुढच्या 8 दिवसात याला नष्ट करावं.